महापौरांची निवड ही लांबणीवर पडलेली आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पालिकेतील सत्ता वाटपावर फडणवीस शिंदेमध्ये बैठकीची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई, ठाणे, केडीएमसी, मीरा भाईंदर, नवी मुंबई पालिकेबाबत एकत्र निर्णयाची शक्यता. फडणवीस दाओस दौऱ्यावरून परतल्यानंतर हालचालींना वेग. मुंबई महापौरपदाची निवड लांबणीवर. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नोंदणी न झाल्यानं प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय. नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज. मुंबईमध्ये स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांचं संख्याबळ समसमान. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असणार. ठाकरे सेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, एमआयएम 1 असे 13 सदस्य. एकूण सदस्य संख्या 23. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बसणार. शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदेंची माहिती. रवींद्र चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी मनसेनं कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामनातील रोखठोकमधून संजय राऊतांची टीका. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठरणार नागपूरचा महापौर. नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी महापौर पदाचं आरक्षण. महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष. नाशिक महापालिकेमध्ये भाजपकडून आता नव्या नेतृत्वाला संधी मिळणार. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना महापालिकेमध्ये कोणतेही पद नाही. महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार. नाशिकमध्ये गटनेत्यांअभावी महापौरपदाची निवडणूक रखडली. नाशिक महापालिकेमध्ये महापौर पदाचे सर्वसाधारण महिलेचं आरक्षण. महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे नाशिककरांचं लक्ष. चंद्रपुरातील ठाकरे सेना, वंचितचे आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईत. 10 नगरसेवक ठाकरे आणि फडणवीसांनाही भेटण्याची शक्यता. 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता.